अ, या ज्या प्रकरणात जे 3 रिकव्हरी एजंट अटक करण्यात आले होते, ज्यांनी तो JCB शशांक आगवणे यांच्या ताब्यात दिला होता. त्यांच्याकडे तपास करता अशी माहिती मिळाली की शशांक आगवणे यांचा एक मित्र आहे प्रणय साठे, तोही रिकव्हरी एजंट आहे. तर ज्या दिवशी हा JCB जप्त केला होता यांनी, जे 3 रिकव्हरी एजंट आहे गणेश पोतले आणि इतर, तर त्या दिवशी हा प्रणय साठे सुद्धा शशांक आगवणेंसोबत त्या ठिकाणी आला होता. तर त्याने याच्यामध्ये मीडिएशन करून जे गणेश पोतले आणि इतर 2 जण आहेत त्यांना 30,000 रुपये दिले आणि तो JCB जो आहे तो शशांक आगवणे यांच्या ताब्यात देण्यासंदर्भात सूचना केली. त्याप्रमाणे त्यांनी तो ताब्यात. सर, ट्रान्झॅक्शन नेमकं कशा पद्धतीने झालं, काय काय पुरावे आपल्या प्रथमदर्शनी आपल्याला जे मिळालेलं आहे, जो शशांक आगवणे यांचा जे ड्रायव्हर होता त्याच्या अकाउंटवरनं Google Payवरनं या प्रणय साठेला पैसे गेले आणि फर्दर मग प्रणय साठेने जे 30,000 रुपये आहेत ते जो दुसरा आरोपी आहे गणेश पोतले याच्या अकाउंटवर ट्रान्सफर केले. गटाचा भाग सर इथपर्यंतच आहे की या गटात आणखी कुणी सहभागी असण्याची शक्यता आपल्याला आतापर्यंत तपासातून झाली? आणि आतापर्यंत आता जे काही तपासाचा भाग होता, तर ही गाडी नेमकी त्यांनी का दिली याचं कारण आम्ही तपासात करत होतो. तर त्याच्यामध्ये हे 30,000 रुपये त्यांनी स्वीकारलेले आहेत आणि या दृष्टीने ही JCB त्यांच्या ताब्यामध्ये कसा आला आणि त्यांनी अनधिकृतपणे जो जप्त केला होता, या सर्व गोष्टींचा आतापर्यंत तपासामध्ये मिळालेलं आहे. आता पुढील त्याच्या संदर्भातले पुरावे जे आहेत ते गोळा करण्याचं कामकाज चालू आहे.